महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने? दिवसा उजेडा उन्हात चालताना आपण आपली सावली कुठे पडते त्यावरून दिशा ठरवतो, तर रात्री चालताना ताऱ्यांवरून दिशा ठरवता येते। हे जरी खरं असलं तरी राजकारणाची दिशा कुठली आहे हे सांगणं सोपं नसतं। राजकारणात प्रवाह हे कायम बदलत असतात। पुढे जाऊन आजचा प्रवाह कुठे वळेल हे कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही। म्हणूनच प्रश्न पडतो, महाराष्ट्राचे राजकारण नेमकं कोणत्या वळणावर आहे? महाराष्ट्रातील राजकारणात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही दोन मोठी नावं, त्यांच्याच नावाने महाराष्ट्रात राजकारण चालायचं, पण त्यांचेच पक्ष फुटतील असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण ते घडलं। त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा अंदाज बांधायचं कठीण होत चाललं आहे। आता पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये चालतात, पण जनतेचा त्यावर विश्वास नाहीये। दुसरीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या वावड्या माध्यमं उठवत आहेत। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला डोक्यावर घेतलेल्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला डोक्यावर घेतलं आणि महाविकास आघाडीला पायाशी बसवलं। महाविकास आघाडीला मतदारांनी इतका जोरात दणका दिला की त्या दणक्यातून आघाडीतील एकही पक्ष अद्यापपर्यंत सावरू शकलेला नाही। त्यांचे कार्यकर्त्यांचेही मनोधैर्य आतापर्यंत ढासळलेलं असून त्यातून बाहेर येण्यास ते तयार नाहीयेत। त्यामुळे राज्यात सध्या महायुतीच्या अश्वमेघाचा घोडा चौफेर उधाळला असून त्याला अडवण्याचं धाडस एकही विरोधी पक्ष करताना दिसत नाहीये, अशी परिस्थिती आहे। आज महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललं आहे तर सरकार त्यांचं काम करतंय, नवीन प्रकल्पांच्या घोषणा करतंय, विकासाची कामं करतंय, लोकउपयोगी योजना आणत आहे। हे वरवर दिसत असलं तरी आतून सुरू असलेला राजकारणाचा अंदाज कोणालाही येत नाहीये। कारण भाजपची 100%ची घोषणा, एकनाथ शिंदेंचं सुरू असलेलं वर खाली आणि ठाकरे बंधूंची न वाजणारी टाळी, म्हणून दिसत असं नसतं या म्हणीची प्रचिती येते। विरोधी नेते मेरिटवर बोलण्याऐवजी फक्त तात्कालिक प्रतिक्रिया देणं, टीका टिप्पणी करणं, फार तर टोमणेबाजी करणं यातच मशगूल आहेत। चला, रोज कोणत्या ना कोणत्या चॅनलवर आपण दिसतोय ना, मग झालं, ही तर भूमिका विरोधी पक्षाची नाहीये ना, असं म्हणायला शंका आहे। आज घडीला महाराष्ट्रात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव यांची सेना आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे प्रमुख पक्ष आहेत। यातील भाजप विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवसानंतर लगेचच कामाला लागला, तर काही प्रमाणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष संघटनेच्या पातळीवर काही ना काही काम करताना दिसत आहेत। पण काँग्रेसने त्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले, पण त्यांच्यासोबत एकदाही पक्षातील सर्व नेते मंडळी एकत्रित एका मंचावर आजपर्यंत एकदाही दिसली नाहीयेत। शिवसेना उभाटाचे एक शिबिर नाशिकला झाले, पण त्याचं पुढं काय झालं हाच खरा प्रश्न आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची त्यापेक्षा दयनीय अवस्था आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्षच पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या सध्या आहेत, त्या अद्यापपर्यंत गेल्या 2-3 महिन्यामध्ये बंद झालेल्या नाहीयेत। उलट गेले काही दिवस किंवा 1-2 महिने झालं एकंदरीतच पक्षाच्या फ्रेममधून प्रदेशाध्यक्ष आउट झालेत की काय अशी शंका येते। मनसे हा पक्ष त्यांच्या पक्षाध्यक्षांच्यामुळे निदान आधेमध्ये मीडियामध्ये दिसतो, पण त्यांच्याकडेही फारशी हालचाल दिसत नाहीये। काँग्रेससह उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या पक्षात राजकीय हालचाल काहीच दिसत नाहीये। एकंदरीतच महाराष्ट्रात गुंतागुंतीची राजकीय स्थिती असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं कुठं काय चाललं आहे याचा अंदाज लागत नाहीये। त्यामुळे हा अंदाज, ती दिशा वात कुकुट यंत्र ही ठरवू शकणार नाही।